असे आपले गडकरी साहेब हे यावेळेस आपल्या सगळ्यांच्या नागपूरकरांच्या आशीर्वादाने तिसऱ्यांदा हॅट्रिक साधणार आहेत, हा विश्वास आपल्या सगळ्यांना आहे। खरं म्हणजे आतापर्यंतचे जेवढे रेकॉर्ड आहेत ते सगळे रेकॉर्ड ते मोडतील, विक्रमी मताधिक्याने ते विजयी होतील। खरं म्हणजे या आपल्या केंद्र सरकारमध्ये मोदीजींच्या नेतृत्वाखाली त्यांनी या देशामध्ये एवढे रस्ते आणि पूल केलेत की मला वाटतं आतापर्यंतचे सगळे रेकॉर्ड त्यांनी तोडून टाकले। मला वाटतं 10 किलोमीटर बरोबर ना पर डे तेव्हा व्हायचे, आता तुमच्याकडे 10 किलोमीटर 12 किलोमीटर पूर्वी 50-60 वर्षात व्हायचे दर दिवशी, आता सगळे रेकॉर्ड तोडून गडकरी साहेब 38 किलोमीटर पर डे रस्ते करतायत। आणि या महाराष्ट्रात देखील त्यांनी विशेष प्रेम ठेवून आम्ही जे जे रस्ते सांगितले सरकारने ते रस्ते घेतले, ते रस्ते केले। आणि म्हणून या देशामध्ये नाही तर जगभरामध्ये एक विकासाचं पर्व आणणारे गडकरी साहेब यांना नाना उपाध्या मिळाल्या, त्यांना कितीतरी त्यांचे रेकॉर्ड ब्रेक त्यांनीच केलेत आणि त्यांना किती डॉक्टरेट मिळाल्यात। कारण शेवटी एक विकासाची गंगा आणण्याचं जे विजन आहे त्यांचं, हे विजन खऱ्या अर्थाने देशवासियांनी पाहिलेलं आहे। आणि खरं म्हणजे ज्या देशाच्या पायाभूत सुविधा जास्त असतात, इन्फ्रास्ट्रक्चर जे आहे आपलं, जे कनेक्टिव्हिटी आहे, हे रस्त्याने जोडणारी कनेक्टिव्हिटी गडकरी साहेबांच्या प्रयत्नांमुळे देशभरामध्ये साधता आली। त्यामुळे गडकरी साहेबांचं नाव देशात नाही तर जगभरामध्ये आज आपण आवर्जून घेताना पाहतो। हे खरं म्हणजे आपल्या कामाची पोचपावती आहे। गडकरी साहेबांचं MSRDC डिपार्टमेंट होतं, तुम्ही त्याच्यात खूप काम केलं आणि संस्थापक हे होते आणि मग नंतर ते गडकरी साहेबांचं बाळ होतं MSRDC। गडकरी साहेबांनी ते सोडल्यानंतर त्याच्याकडे दुर्लक्ष झालं आणि पार ते भंगारात निघालं होतं। पण पुन्हा मी त्या खात्यामध्ये मंत्री झालो आणि तुमच्या शुभेच्छांमुळे, तुमच्या मार्गदर्शनामुळे देवेंद्रजी आणि आम्ही समृद्धी महामार्ग बनवला आणि आज नागपूर आणि मुंबई हे आज आपल्याला अतिशय जवळ आला। आणि अशा प्रकारची विकास कामं या महाराष्ट्रात देखील आपण करू शकलो आणि त्याच्या मागे गडकरी साहेबांची प्रेरणा आहे, त्यांचं मार्गदर्शन आहे। आणि म्हणून या वेळेस आज आपण पाहतोय देशामध्ये एक जी काही लाट निर्माण झालेली आहे, विकासाची लाट, दुसऱ्या समोर काहीच नाही, ना अजेंडा ना झेंडा। आपल्याकडे अजेंडा आहे देशाच्या विकासाचा। आज देशाच्या प्रगतीचा अजेंडा घेऊन मोदी साहेब पुढे निघालेले आहेत आणि म्हणून आज आपल्या देशाचं नाव जगभरामध्ये रोशन करण्याचं काम आपल्या आदरणीय प्रधानमंत्री महोदयांनी गडकरी साहेबांनी केलंय। आणि म्हणूनच आज आपण, तुमच्याकडे कोण समोर आहे की नाही? समोर कोणी नाही। आता उमेदवार त्यांच्याकडे प्रधानमंत्री पदाचा उमेदवार देखील ते देऊ शकले नाहीत। कुठली ती इंडिया अलायन्स केली, सगळे मोदी द्वेषाने पछाडून एकत्र आले, पण एक एक करून निघून गेले। आणि आज परिस्थिती आपण पाहतोय विरोधकांची, मला त्यांच्यावर टीका करायची नाही, आपण विकासाच्या मुद्द्यावर गडकरी साहेब देखील, त्यांच्यावर कोणी किती टीका केली तरी सुद्धा टीकेला ते टीकेने उत्तर देत नाहीत, तर कामाने उत्तर देतात। हा गडकरी साहेबांचा स्वभाव आहे आणि म्हणूनच ते एवढे लोकप्रिय आहेत। महाराष्ट्रात त्यांनी अनेक वर्ष कारभार केला, देशामध्ये आज 10 वर्ष ते काम करतायत। आणि तुम्ही सगळे भाग्यवान आहात की असा आदर्श खासदार निवडून आपण देता, हे तुमचं भाग्य आहे। आणि म्हणून आपल्या सगळ्यांनाच या विकासामध्ये गडकरी साहेबांचा हात मिळतो, साथ मिळते। आणि म्हणून मी गडकरी साहेबांना महाराष्ट्राच्या वतीने, आपल्या सगळ्यांच्या वतीने मनापासून शुभेच्छा देतो। आपण आतापर्यंतचे सगळे रेकॉर्ड पार करून ही लढाई विक्रमी मताधिक्याने जिंकाल। 19 तारखेला आहे ना आपलं, 19 तारखेला मी फॉर्म भरायला पण होतो आणि आता तुमच्यासोबत पण आहे। आणि म्हणून 19 तारखेला आपल्या महायुतीचे उमेदवार आदरणीय गडकरी साहेबांचं कमळावर बटन दाबून या ठिकाणी त्यांना विजयी करायचं आहे।
एवढी विनंती आपल्याला मी करायला आलेलो आहे। पुन्हा विनंती करण्याची खरं म्हणजे आपण ठरवलेलं आहे। आपण जसं देशात मोदी गॅरंटी म्हणतो तसं गडकरी साहेबांना तुम्ही जिंकून देण्याची गॅरंटी घेतलेली आहे। अशा प्रकारचा आपल्याला मी विश्वास आणि खात्री देतो। पुन्हा एकदा मनापासून मी गडकरी साहेबांना खूप खूप शुभेच्छा देतो, त्यांचं अभिनंदन करतो, त्यांना धन्यवाद देतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।